मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। आतापर्यंत माझ्या हाती जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। 2017 साली आम्ही नंबर 1चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे। मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे। एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा मी रिपीट केलेला आहे। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती आणि त्यांच्या नेतृत्वातल्या या पहिल्या निवडणुकीत एक प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं। त्याबद्दल मी रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणजी असतील, आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, या सगळ्यांनी खूप मेहनत केली